ज्यांचा मानवतेशी, ज्यांचा समानतेशी, ज्यांचा निसर्गाशी संबंध नव्हता, अशांच्या हाती राजनीती आलेली आहे. या देशातल्या राज्य घटनेचा रोजच्या रोज खून होतो आहे. मला तुमच्याकडून एका आवाजात हे पाहिजे आहे, तू जा, परंतु समाधानाने जा, कारण या देशाची जी राज्यघटना आहे ती आम्ही सुरक्षित ठेवू. सर्व धर्म समभाव, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ज्या शब्दात दडलेला आहे तो शब्द म्हणजे रिपब्लिक. आदरणीय मंच आणि आपण सगळे बाबासाहेबांचे अनुयायी, मी कुठेही गेले आजकाल की पहिल्यांदा ऑडियन्सला एक स्लोगन बोलायला सांगते. ते स्लोगन आहे, बाबा बापू अमर रहे. बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, बापू म्हणजे महात्मा गांधी. आणि ते आम्ही म्हणायचं आहे. तो मंत्र आजच्या परिस्थितीसाठी अत्यंत, या परिस्थितीवर मात करून देणारा आहे. वयाच्या 12व्या वर्षी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मी जेलमध्ये गेले होते. जेलमधून वडील बाहेर आले, वेडे झाले आणि निघून गेले. घरामध्ये खायला असायचं नाही. अशा वेळेला माझ्या वर्गामध्ये कलावती, मी लीलावती आणि माझ्या वर्गात कलावती चर्मकार पित्याची मुलगी होती. ते चर्मकार असल्यामुळे त्यांना रोज भाकरीच्या इतकं इन्कम, भाकरी खाण्याकरता इन्कम होत होतं. माझ्या घरी मी ब्राह्मण होते, माझ्या घरी वडील नाहीत, कोणी नाही, माझ्या घरी पोटमार होती. अशा वेळेला संध्याकाळी मी कलावतीच्या घरी जायची. तो बूट पॉलिश करणारा तिचा बाबा एक भाकरी ठेवायचा आणि आम्ही दोघी तिखट मीठ आणि तेल लावलेली भाकरी खात होतो. आज मी 95 वर्षाची आहे. गांधीजींच्या जवळ राहिलेली आहे. गांधींच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांनी चालते आयुष्यभर. मला एकच सांगायचं आहे, मी अतिशय निराश झालेली आहे. याचं कारण असं आहे, ज्यांचा मानवतेशी, ज्यांचा समानतेशी, ज्यांचा निसर्गाशी संबंध नव्हता, अशांच्या हाती राजनीती आलेली आहे. आणि म्हणून याच्यावर जर उपाययोजना करायची असेल, तुमच्या शक्तीमध्ये ते बळ आहे. ती शक्ती उमलत्या तरुणाईला द्या आणि एकच मंत्र बोलायला लावा, बाबा बापू अमर रहे म्हणा. बाबा बापू, बाबा बापू, बाबा बापू अमर रहे. मग मला जायचं आहे, तुमचा वेळ घेत नाही. तुमची जी
एक योजना आहे कार्यक्रमाची, ती बिघडवली आहे. परंतु मी तुमच्यापेक्षा सुद्धा माझ्या स्वतःकरता जास्त आले आहे. मी निराश झाले आहे, कारण या रिपब्लिकनचा, या देशातल्या राज्य घटनेचा रोजच्या रोज खून होतो आहे. मला तुमच्याकडून एका आवाजात हे पाहिजे आहे, तू जा, परंतु समाधानाने जा, कारण या देशाची जी राज्यघटना आहे ती आम्ही सुरक्षित ठेवू, पुढच्या पिढ्यांना ते शिक्षण देऊ, एवढं मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. आणि तुम्ही आज हा जो समारंभ आयोजित केलेला आहे, मला सांगता येणार नाही, मला झोप येत नाही. पण काल मी समाधानाने झोपले की माझी जी पुढची पिढी आहे, ती पुढची पिढी, तिला नाडी गवसली आहे. तुम्हाला या देशाच्या राज्यघटनेच्या सुरक्षेची नाडी गवसलेली आहे. हा साक्षात्कार कालच्या तुमच्या इन्व्हिटेशननी मला दिलेला आहे. मी सभेची जी सिस्टीम आहे ती जरा बिघडवली जायचं आहे म्हणून, परंतु मला माफ करा. आणि तुम्हाला एकच सांगते, मला जी निराशा आलेली आहे की या देशात धर्मांध प्रवृत्ती डोकं वर काढतायत. मी बघितलेलं आहे माझ्या लहानपणी. त्यांना हे करू देऊ नका, ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. तेवढ्या एका आवाजात परत म्हणा, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर. या ठिकाणी जिजाऊ, सावित्री, भीमाई, रमाईच्या सर्व लेकी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांना सर्वांना, सुषमाताई पण या ठिकाणी आहेत, बघून मला अत्यंत आनंद होतो आहे. जेव्हा जन्मशताब्दी समारोह या ठिकाणी आयोजित करण्याची संकल्पना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानच्या वतीनं मांडण्यात आली, NT मेश्राम आणि त्यांचे सगळे सहकारी माझ्याकडे आलेत आणि त्यांनी जेव्हा या ठिकाणी
ही कल्पना ठेवली तर मला वाटलं की नाही, याला काहीतरी चांगलं रूप देता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करावं. भीमराव वैद्यजी त्या ठिकाणी होते, त्यांनाही विचारणा केली आम्ही. आणि त्याच वेळेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्टचे वतीनं अशोक कोल्हटकरजी त्यावेळेला उपस्थित होते. मी त्यांना सांगितलं की बॅरिस्टर साहेबांच्या हयातीत त्यांच्यासोबत काम केलेले जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हटलं की पहिल्यांदा तर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक गोडघाटे जे आहेत, खांडेकर सर आहेत, इमो नारनवरे आहेत, या सर्व मंडळींना बोलवा आणि आपण त्यावर एक रूपरेखा आखली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आमच्या बैठका झाल्यात. सुरुवातीच्या 1-2 बैठकांना मी होतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या ठिकाणी रिपब्लिकन महिला परिषद, जागतिक रिपब्लिकन महिला परिषदेचं नियोजन ठरलं तर अनेक लोकांना वाटत होतं की कोण रिपब्लिकन, कुठले रिपब्लिकन. पण त्यांना मी सांगू इच्छितो की या सभागृहात बसलेले सगळे जी मंडळी आहेत ते मी रिपब्लिकन आहेत, त्यामुळंच या ठिकाणी बसलेले आहेत. बाबासाहेबांनी तो शब्द जो या ठिकाणी आणला तो मुळातच डेमोक्रेसी सांगणारा शब्द आहे. प्रजासत्ताक म्हणतात मराठीत रिपब्लिक याला. आणि त्यामुळं सर्व धर्म समभाव, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ज्या शब्दात दडलेला आहे तो शब्द म्हणजे रिपब्लिक. आणि जेव्हा रिपब्लिकन चळवळीतल्या महिला ह्या पुढं यायला लागल्यात, काही लोकांच्या पोटात जळणं सुद्धा सुरू झालं. आता असतं कधी कधी पावसाळा जेव्हा यायला लागतो तर पावसाळ्यामध्ये छोटे छोटे जे त्याला काय म्हणतो आपण, नाही बेडकं ते येतात, पण त्या छोट्या ह्याच्यामध्ये डबके जे असतात, डबके जे असतात त्या डबक्यामध्ये ते बेडकं येत असतात आणि मग ते ड्राव करणं सुरू असतं. तर थोडासा सगळ्यांना असं वाटलं की आता आम्ही मोठ्या कष्टानं कित्येक वर्षानंतर आम्ही सगळ्या महिला चळवळीतल्या एकत्र यायला लागलो, तर असं कसं होईल. मी त्यांना आश्वस्त केलं. मी म्हटलं मी बाजूला झालो तरी चालेल, परंतु रिपब्लिकन महिलांची ही चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जे म्हणाल ते करायला माझी तयारी आहे. आणि त्यांनी त्या अर्थानं त्याला घेऊन या ठिकाणी आज जे नियोजन केलं, निश्चितच मनापासून, मन से नहीं दिल से त्यांना शुभेच्छा दिल्याशिवाय मी या ठिकाणी राहू शकत नाही. सकाळपासनं कार्यक्रमात आम्ही बसलेलो आहोत. माझ्या बैठका होत्या, सकाळी व्हिजिट होती बुटीबुरीला इंडस्ट्रीला, आणि आता पुणे, मुंबई आणि कोल्हापूरवरून काही कन्सल्टंट्स आले होते. तुम्हाला फक्त इथलं ऑडिटोरियम माहीत असेल किंवा तिथलं खालचं सेलिब्रेशन सेंटर माहीत असेल, पण याच बिल्डिंगमध्ये एक बिझनेस सेंटर पण आहे. त्या बिझनेस सेंटरमध्ये त्या इंडस्ट्रीजची मीटिंग मी घेतली आणि ती करून आता स्टेजवर आलेलं आहे. हे जी वास्तू आहे ही वास्तू मुद्दामच अशा पद्धतीने बनवण्यात आली की ऐतिहासिक असावी, यात इतिहासही असावा आणि या ठिकाणी भविष्यसुद्धा आपलं निर्माण व्हावं. त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या महिलांच्या पिढीसाठी आवश्यक असं, साजेसं असं आजचा हा उपक्रम आपला जागतिक रिपब्लिकन महिला परिषद या ठिकाणीचं आयोजन जे या ठिकाणी करण्यात आलं, निश्चितच
पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो कि शान ये शौकत ये ईमान न होता, कि शान शौकत ये ईमान न होता, बोलने के लिए जुबा और सुनने के लिए कान न होता। अरे हम महिलाएं हैं, महिलाओं का जीना आसान न होता अगर हमारे बाबा साहब ने हमें संविधान दिया ना होता, हमारे बाबा साहब ने हमें संविधान दिया नहीं होता। पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम। अरे बापा बापा बापा, एवढे लोक आले का जी? हा, भाई भीड केली बापा। साजऱ्या साजऱ्या कार्यक्रमाले नाही राहिली भीड, काय येते मले चीड, आणि राहिली भीड का मले येते उत्साह जी। आता काय सांगू जी, आपल्या या छाया खोबरागडे ताई आहे ना, छाया खोबरागडे ताई आहे ना, यायनं मले बोलवलं म्हणे आज म्हणे परिषद आहे ते तर मग परिचय द्या म्हणे। बाई म्हणलं माई ओरख नाही ना पारख नाही जी, तो म्हणे ओरखी पारखी करालेस या म्हणे। मी म्हणलं बाई आता त्याचा मान राखून आणि महा बहुमान समजून मी महापरिचय देतो जी। महा नाव का नाही जी, चंद्र प्रभा मून आहे, याकाट बी चंद्र न त्याकाट बी चंद्र, आणि म्हणतात आहे प्रभा, मून लाईट मून म्हणतात माय ना तू इंग्रजी मध्ये। आता हा झाला परिचय। आता परिचय दिल्यानंच काही होते का? हा, नाव सांगल्यानं काही होते का? या पुरती तलावर आपली ठेव ठेवली पाहिजे का नाही? बाबासाहेबांना सांगलं होतं मरेस तो जीवनभर विद्यार्थी राहतो। मले त्याचं म्हणणं पटलं आणि मले वाटलं तर मी संध्याकाळच्या शाळेत नाव घातलं, त्याला परौढ शिक्षण म्हणतात। बादस अक्षर फोडाले लागली जी, हो काऊन का तिथे मास्टरीनबाई होती ना, ते मोठी ज्ञानी, ज्ञानाच्या न वानाच्या गोष्टी सांगे जी। त्या माऊलीने एक गोष्ट अशी सांगली का माझ्या कारजाली लागली आणि मला कारजी बी लागली, टुकुर 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 मला पाहन नाही तर का माया खेरी तिथं लुगडवाली कोणी आहेच नाही ना, पहागी लागन तर पहाची मनाई नाही, पर ध्यान देऊन आणि कान देऊन ऐका। ते माऊली काय म्हणे, आपल्या आया बायाने राहतात पोटशीन गरवार, ते पेरगनसिंग का काय म्हणतात बा, ते राहिल्या का दवाखान्यात जातात ना, दवाखान्यात जाऊन पोटाले क्रीम लावते म्हणे, आणि क्रीम लावून भरून परीक्षांची मशीन राहते, त्या मशीनीमध्ये पाहतात पोरगा आहे का ठेवतात आणि पोरगी आहे का मारतात। अरे 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 अरे, बाईची बाई दुश्मनी आहे जी, बाईले बाईस मारते जी। आणि तवाच्या टायमाले मायनं त्या मशीनीमध्ये पाहिलं असतं आणि पोरगी आहे म्हणून पिचकून मारून टाकली असती लेकाले। आज तुमच्या पुढे दोन साजऱ्या गोष्टी सांगाले उभी राहिली शिकाजी, तुम्ही सांगा। मनुष्यानं म्हणतो स्त्रिया ह्या महामानवाले जन्म देणाऱ्या रत्नाची हाय खान, आणि असा करतात घाण। आणि मनुष्यानं टी व्ही मध्ये सत्यमेव जयते म्हणजे हाच विषय घेऊन उभा राहते आमिर खान। पहिल्याच्या कारामध्ये अशा नावाजलेल्या आयाबाया झाल्या जी, त्या सर्व आयाबायाचे 1 नाव सांगू शकतो, काऊन की स्मरणशक्ती मला खूप आहे, काऊन का मी ध्यान करतो, पण हे लोकांना बोर नाही झाले पाहिजे, वन्स मोर झाले तर चालतीन लागन। तो मनुष्यानं का नाही काही सायाबायाची नाव सांगतो जी, काय बायाचं नाव सांगतो चित देऊन ऐका। पहिल्याच्या काळामध्ये महामाया, यशोधरा, सुजाता, विशाखा, आम्रपाली आणि सुमना देवी, त्याच्याही पुढे सावित्री, जिजाई, भीमाई, रमाई आणि बहिणाबाई चौधरी, त्याच्याही पुढं आपल्या अहिल्याबाई होळकर, सुगंधाबाई शेंडे, डॉक्टर शांताबाई दानी, डॉक्टर शांताबाई गवई, डॉक्टर ज्योती लांजेवार, डॉक्टर सीमा साखरे, डॉक्टर आपल्या सरोज आगलावे, आणि आपल्या आता काय सांगू जी, आपल्या अमरावतीच्या आचार्य मातोश्री कमलताई गवई, आणि आपल्या तक्षशिला वाघधरे। आता तक्षशिला म्हणजे विद्यापीठ, आणि वाघधरे धरे तर काय धरे वाघधरे, सांगा बाई काय नाव हे काय, आहे अर्थपूर्णच आहे। आता एवढंच काय जी, आता या सर्व लोकांचे आणखीन जर नावं सांगत राहीन तर सारी रात जाईन दिसेन। एवढंच काय जी, भारताची राष्ट्रपती बाई प्रतिभाबाई पाटील नाही होऊन गेल्या, त्या आईले मा घरवाले की नाही सासूबाई म्हणतात, काऊन का मी बी पाटलाची लेखन एकुलती एक खाऊन जी। या खेपेले का नाही
सर्व आईले मी सांगतो, आया बहिणीले न माय बाप्पाले हात जोडून पाया पडून सांगतो जी, पोटच्या पोरीले मारू नका आणि भ्रूण हत्या करण्याचं पाप करू नका. काहून का पोरापेक्षा पोरी हुशारात. आणि हे सर्व झालं एका संविधानानं झालं. बाबासाहेबांनी आपल्याला दिलं दानात दान, महादान, वरदान, संविधान. आणि दानात दान श्रेष्ठ दान दिलाय धम्मदान. आणि म्हणून बाया आणि माणसाले हक आहे समान. हे नाही गोष्ट काही लहान, पर अशा गद्दारानं हा देश ठेवला गहाण. पर साऱ्या लोकायले धम्माची लागली आहे तहान. आणि पुढं पुढं काय होते ते पाहत राहान. आता या खेपेले ना एवढंच मी सांगतो बापा, परवड शिक्षण शिकली तर शुद्ध मराठी भाषा बी शिकली, ते बी सांगूनच देतो लेखाले. नीच रूढीची ती प्रथा होती, महिला जायची सती. बुद्ध फुले आंबेडकरांची कृपा ती. महिला झाली राष्ट्रपती, महिला झाली सभापती, मुख्यमंत्री झाली मायावती. आणि या स्टेजवर सर्वांसमक्ष बोलण्यास सक्षम झाली ही प्रभावती. गावरान भाषा, शुद्ध भाषा, मराठी भाषा मातृभाषा न राष्ट्रभाषा कोणती भी बोलून देतो ना जी. भीमराज की बेटी हूँ मैं, जय भीम वाली हूँ, नागपूर वाली हूँ. आता बापा या खेपेले एवढं सांगतो बापा. आणि पुढच्या खेपेले यायला आवडलं तर आणखीन काही सांगीन. या खेपेले एवढं सांगून आम्ही जातो आमच्या गावा. आणि आमचा जय भीम घ्यावा. सर्वाले जय जवान, जय किसान, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. मोठ्या जबरदस्तीनं बापा काय सांगू. माई वय आहे 77 तरी तरतरी आणि 72 मी राहतो बेलतोडी. आणि एवढा वेळ लागला, एवढं हे लुगडं घालून कवाची दिवसभर. म्हणून म्हणलं बाई अपमान नका करू जी, मान नाही करत असाल अपमान. म्हणून हे जबरदस्ती झाली हो जी. जय भीम. बढ़िया था, जोरदार था. द बुद्धिस्ट गोल्डन इरा, गेट रेडी. जागरूकता संविधान की नाटक प्रस्तुति फ्रॉम द बुद्धिस्ट गोल्डन इरा वुमेन्स फाउंडेशन. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, संविधान है राष्ट्र ग्रंथ यह बात हमने मानी. कितने सारे धर्म यहाँ पर ना किसकी मनमानी, मुंह में बोली अंग्रेजी पर दिल में प्यार है देसी. हम है भारे भारतवासी, हम है सारे भारतवासी. हमने तो पीएम का जन्मदिन सुना है, हमने तो सीएम का जन्मदिन सुना है, यहाँ तक कि हमारे सामने बैठे आमदार जी का जन्मदिन सुना है. हमने शाहरुख का जन्मदिन सुना है, हमने सलमान खान का जन्मदिन सुना है. भाई ये संविधान का जन्मदिन क्या होता है? अरे आपने संविधान नहीं पढ़ा? हमने क्या, किसी ने नहीं पढ़ा होगा. क्या आपने पढ़ा है? क्या आपने पढ़ा है? क्या आपने पढ़ा है? अरे लगभग 75 साल हुए हमें आजाद हुए. हर धर्म का इंसान यहाँ आजादी से जी सकता है, सम्मान से जी सकता है. आपने तो संविधान पढ़ा ही नहीं और चले दुनिया की महासत्ता बनने. आखिर संविधान ने हमें क्या दिया है? यही समझाने तो हम आए हैं. संविधान ने हमें क्या दिया है? संविधान ने हमें क्या दिया है? संविधान ने हमें क्या दिया है? सम्मान से जीने का अधिकार दिया है. एक्सक्यूज मी, आपका कुछ गिर गया है? ये तो आपका ही है. अरे ये तो संविधान का पर्चा है, आप जानते भी हो. आपने क्या गिरा दिया? संविधान दिन का होगा, इससे हमें क्या लेना देना. आप क्या काम करते हो? मैं कंपनी में काम करता हूँ. और आपकी बीवी क्या काम करती वो है? टीचर है. आपको बहन है? हाँ है. वो क्या करती है? वो साइंटिस्ट है. अभी आप 14 घंटे के बदले अभी आप 8 घंटे काम करते हो. किसकी वजह से? संविधान की वजह से. और आपकी बीवी टीचर है ना? हाँ. इसका मतलब पढ़ाती होगी. हाँ. अरे पढ़ाना तो दूर, उसको पढ़ने का अधिकार किसने दिया? संविधान ने दिया. और आपकी बहन साइंटिस्ट है, किस पर रिसर्च कर रही है? मंगल ग्रह पे रिसर्च करती है. अरे बेटा, संविधान ना होता ना तो अब तक मंगल आपकी बहन
बहन की कुंडली में जा बैठा होता और अब वह मंगल ग्रह पे जाना चाहती है। किसकी वजह से? संविधान की वजह से। इसका मतलब हमें जो कुछ भी मिला है वो संविधान की देन है। हाँ, संविधान की देन है। इसका मतलब हमें जो पीएफ मिलता है वो भी संविधान की देन है। हाँ, संविधान की देन है। इसका मतलब हमारी बीवी और बहनों को जो प्रेगनेंसी लीव मिलती है वो भी संविधान की देन है। हाँ, संविधान की देन है। संविधान ने किसी एक जाति धर्म की महिला को ही नहीं बल्कि सभी भारतीय महिलाओं का आजादी और सम्मान से जीने का अधिकार दिया। 6 से 14 साल के बच्चों को फ्री में शिक्षा हमें किसकी वजह से मिलती है? संविधान की वजह से। आज की महिला पंतप्रधान बनी है, राष्ट्रपति बनी है, किसकी वजह से? संविधान की वजह से। आज की महिला डॉक्टर बनी, इंजीनियर बनी, आईपीएस बनी है, किसकी वजह से? संविधान की वजह से। कलेक्टर बनी है, किसकी वजह से? संविधान की वजह से। हमसे बहुत बड़ी गलती हो गई, हमने संविधान नहीं पढ़ा, हम सिर्फ नाम के भारतीय है। लाओ बच्चियां मुझे दो, घर घर बांटेंगे, संविधान दिन मनाएंगे। चलो भारतीय बन जाते हैं, संविधान दिन मनाते हैं। चलो भारतीय बन जाते हैं, संविधान दिन मनाते हैं। इस देश से करते हैं प्यार हम, इस देश में है तैयार हम, इस देश के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम। आज तक हम ये सोचते आए हैं संविधान ने हमें क्या दिया। कभी सोचा है हमने संविधान को क्या दिया? संविधान भी चीखता है, संविधान भी चिल्लाता है, संविधान को भी दर्द होता है। सुनो, गौर से सुनो, आज संविधान हम सभी से कुछ कहना चाहता है। मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। जो भी सत्ता में आता है मेरी कसमें खाता है, जो भी सत्ता में आता है मेरी कसमें खाता है। सबने कसमों को तोड़ा है, मुझको झुठला कर छोड़ा है। सबने कसमों को तोड़ा है, मुझको झुठला कर छोड़ा है। मैं ऊपर से हरा भरा हूँ, संविधान संसद में 100 बार मरा हूँ। मैं ऊपर से हरा भरा हूँ, संसद में 100 बार मरा हूँ। मैं जब से आजाद हुआ हूँ अपनों में बर्बाद हुआ हूँ। मैं जब से आजाद हुआ हूँ अपनों से बर्बाद हुआ हूँ। मुझे बदलने का स्वप्न छोड़ो, मैं किसी धर्म की किताब नहीं। मुझे बदलने का स्वप्न छोड़ो, मैं किसी धर्म की किताब नहीं। मेरे सारे सिपाही अभी जिंदा है, मुझे बदलने की औकात नहीं। मेरे सारे सिपाही जिंदा है, मुझे बदलने की औकात नहीं। मुझे लिखने वाला एक सच्चा राष्ट्रभक्त था। मुझे लिखने वाला एक सच्चा राष्ट्रभक्त था। मेरे आगे कोई धर्म बड़ा नहीं, उसका ये सत्य था। मेरा आगे कोई धर्म बड़ा नहीं, उसका सत्य था। मैं इस देश का संविधान हूँ, हर देशभक्त की शान हूँ। मैं इस देश का संविधान हूँ, हर देशभक्त की शान हूँ। मैं 2200 विचारों की क्रांतिकारी देन हूँ। मैं 2200 विचारों की क्रांतिकारी देन हूँ। बंद करो ये भेद आपस का, देश करो बलवान। देश का संविधान संभालो, देश का संविधान। ना कोई जाति बड़ी यहाँ, ना कोई धर्म बड़ा, राजा हो या